मला सांगा, हळूच बाजूवाल्याला चिमटी काढा, म्हणजे मी सांगतो म्हणून काढू नका. काय होईल? बोंबलेल की नाही? बोंबलेल. पाप आणि पुण्याची व्यावहारिक व्याख्या सांगतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समोरचा हसला समजायचं पुण्य घडलं, आणि समोरचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रडला समजायचं पाप घडलं. किती सोपं आहे का सोपं? म्हणजे समोरचा कोणी माणूस भेटला, उपाशी आहे, त्याला पावाचा तुकडा दिला, त्याच्या चेहऱ्यावर काय येईल? हसू येईल. काय समजायचं? पुण्य घडलं. समोरच्या माणसाला दुःखी आहे, आपण त्याला आणखी दुःखी केलं, काय घडलं? पाप घडलं. हे दोन गोष्टी पटल्या, ह्या बाजूला ठेवा. आता धरून चला, तुमच्याकडे एक प्रीपेड मोबाईल आहे. हे जरी करता तुम्हाला छोटं छोटं वाटत असलं, कितीही विद्वान या ठिकाणी असेल, मी जे सांगतोय फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक ऐका. हा अध्यात्मातला गाभा आहे. मोबाईल मध्ये प्रीपेड वर बॅलन्स जर समजा 10 रुपयाची असेल, आणि दुसऱ्याच्या मोबाईल वर बॅलन्स जर 1000 रुपयाची असेल, आणि मला अमेरिकेत फोन लावायचा आहे, 10 रुपयावाला बोलू शकतो का? जास्त वेळ बोलू शकतो का? नाही बोलू शकत. म्हणजे ज्याच्याकडे 1000 रुपये 2000 रुपयाची बॅलन्स आहे, तो मात्र अमेरिकेमध्ये 2-2 तास 2-2 दिवस बोलू शकतो. खरं का खोटं? खरं का खोटं? खरं. ही जी मोबाईलची जी बॅलन्स आहे, समोरच्याला हसवलं झालं पुण्य, पुण्य झालं मोबाईलची बॅलन्स वाढली. समोरच्याला रडवलं पाप झालं, मोबाईलची बॅलन्स काय झाली? काय झाली? कमी झाली. आई म्हटली की बेटा असं करू नकोस, तरी केलं, आईला दुखवलं, मोबाईलची बॅलन्स. वडील म्हटले बेटा जाऊन हे काम कर, वडिलांचं ऐकलं, त्यांना आनंद मिळाला, मोबाईलची बॅलन्स काय झाली? वाढली. एवढं सोपं साधं सरळ गणित आहे, जे अंबानीच्या बिर्लाच्या घरी किंवा साधू संतांच्या घरी आलं, एवढंच समजायचं. आपल्याकडे आपण बिझनेस करतो, बिझनेसचं अकाउंट कोण लिहितो? अकाउंटंट लिहितो. या ईश्वरीय या सगळ्या व्यवस्थेमध्ये पाप आणि पुण्याचं अकाउंट लिहिण्याचं काम चित्रगुप्ताचं आहे. त्याला सांगावं लागत नाही. तुम्ही एखाद्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुःख दिलं, पाप घडलं, चित्रगुप्त तुमच्या अकाउंट मध्ये लिहितो. ज्याचं पुण्य जास्त तो चांगल्या घरात जन्माला येतो, ज्याचं पुण्य कमी पाप अधिक तो वाईट घरात जन्माला. मान्य आहे का नाही? मान्य आहे का नाही? आहे का मान्य? हेच गणित आहे. म्हणून आजच्या आपल्या या अर्ध्या पाऊण तासाच्या व्याख्यानामध्ये हे पुण्य कसं जोडायचं याच्यावरच आपण बोलणार आहोत, आणि हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 5 छोटे छोटे उपाय असं धरून चाला. खास करून बहिणीने ऐका, महिला. हे पुरुष काय ऐकतील? बाहेर गेल्यावर कोण आलं होतं? राम कदम. काय बोलला? काय बोलला आठवत नाही, ते बिपाशाचं काहीतरी बोलला. पण बहिणी सगळ्या नीट काळजीपूर्वक करतील, मला विश्वास आहे. दररोज समजा चमचाभर साखर घराच्या बाहेर झाडाच्या बुंद्याशी टाकली, 1000 मुंग्या येऊन खातील का नाही? खाणार. खातील का नाही? काय घडलं? मुंग्यांच्या आत्म्याला आपण समाधान दिलं. काय घडलं? पुण्य. त्या 1000 आत्म्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळाला. चित्रगुप्ताच्या दरबारी पुण्याची नोंद झाली अर्धा चमचाभर साखरेतून. आणि जसं पुण्य वाढू लागतं, घरातलं आजारपण, घरातलं दुःख, घरातलं कर्ज, लेकीचं लग्न होत नाही, पोरगा परीक्षेत पास होत नाही, असे जे छोटे 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 घरगुती अडचणी आहेत, हळूहळू हळूहळू 3, 4, 6 महिन्यात कमी व्हायला लागतात. करणार का उद्यापासून? तुम्ही काळजी करायची ना. मला माहिती आहे तुम्ही टाळा वाजवताना कंजूस आहे. किती जण करणार बरं सांगा? अर्धा चमचाभर साखर किती जण करणार?
मनापासून. बाकीचे जे करणार आहेत आमदार साहेब तुमच्या फंडातून द्या त्यांना साखर. असं जर कळलं तर सगळा 40 गाव उद्या त्यांच्या घरी येईल. या वर्षीची नाही पुढच्या दिवाळीची सुद्धा साखर घेऊन जाईल. दररोज अर्धा चमचाभर साखर टाका. साखर टाकली दुःख कमी झालं समजायचं मुंग्यानी साखर खाल्ली. दुःख कमी नाही झालं तर समजायचं पावसामध्ये वाहून गेली. परत दुसऱ्या दिवशी आणखी अर्धा चमचाभर साखर घ्यायची. राम कदम जिंदाबाद म्हणायचा आणि परत साखर झाडाच्या मुंग्या. चांगलं का वाईट आहे? जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आपलं हित आपल्याला कळलं पाहिजे. घरावर कुणीही पाहुणा आला त्या पाहुण्याला घोडभर चहा. गरिबीचं घर असलं तरी घोडभर चहा त्याला पाजून पाठवा. कुणाच्या रूपात कोण घरी येईल याचा नेम नाही. हे सुद्धा चित्रगुप्ताच्या दरबारी पुण्य. आपण लोक किती स्वार्थी असतो पहा बरं का. आई बाबा देवाच्या घरी गेले, आजोबा देवाच्या घरी गेले, वर्षातून एकदा आठवण काढतो. पितृ अमावस्या आली, बामणानं सांगितलेलं असतं तुमच्या सगळ्या गोष्टी अडता आहे, तुम्ही एक काम करा, पितृ अमावस्याला अमुक अमुक पूजा घाला, त्याचंही त्याचाही बरं फायदा होतो. आपल्याला काही कळत नाही. किती जणांना ब्राह्मणांना सांगितली पूजा करते सांगा बरं? काही नाही. हा, पाणी प्राशन करा, केशवाय महा नारायण महा माधवाय महा सोडा आणि दर तिसऱ्या मिनिटाला दक्षिणा ठेवा. तेवढं फक्त स्पष्ट बोलतो. आणि ते सांगितलं बरोबर आपण पाठी वळून सांगतो जरा मग 10 रुपये सुट्टे असतील तर तो पण बघतो त्याच्या आईला कसला नालायकाची. ते पण ठरवूनच बोलतो. परत आता इथे पुन्हा केळाच्या खाली दक्षिणा ठेवा. मी चांगली पूजा करतो बरं का. पुढच्या वेळेस तुमच्या घरी सत्यनारायणची पूजा बिजा असली तर मला नक्की बोलवा. दक्षिणा ठेवा म्हणत नाही, मी आधीच घेतो. लफडे नको. मी जन्माने ब्राह्मण नाही पण कर्मानं मात्र ब्राह्मणांचे सगळे षोडशोपचार मला कंठस्थ आहेत. या गोष्टीचा मला अभिमान आहे. कारण दररोज सकाळी माझी सोहळ्यामध्ये 1.5-2 तासाची पूजा असते. अगदी सूर्याला अर्ध देण्यापासून त्या आंघोळीला गेल्यावर गंगा कवच म्हणण्यापर्यंत आणि मग गाडीमध्ये बसण्यापर्यंत सगळे षोडशोपचारच्या पूजा आठवणीनं करत असतो. आपणही सगळ्यांनी केल्या पाहिजे. आपण पितृ अमावस्या वर्षातून एकदा करतो. मला तुम्ही सांगा, जर आपली आई देवा घरी गेले, वडील देवा घरी गेलेत, आजी आजोबा देवा घरी गेलेत, तर त्यांची आठवण वर्षातून एकदा का? दररोज दुपारी 12 वाजता घरात जे काही शिजलेलं असेल ते माझ्या बहिणीनं त्यांच्या आठवणीमध्ये प्रेमानं एका ताटलीमध्ये काढून बाहेर ठेवावं आणि हात जोडून त्यांना नमन करावं. हा झाला पितृयज्ञ. भर 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 प्रगती होते की नाही पहा. म्हणजे मनुष्य यज्ञ मी सांगितलं, घरी कुणीही आलं तर त्याला खायला द्यायचं, कुणी उपाशी दिसला तर त्याला खायला द्यायचं, मुंग्यांना साखर घालायची, पितृंचा यज्ञ सांगितला. आणि दररोज सकाळी अर्धा चमचाभर तूप का होईना एखाद्या निरंजनामध्ये एखाद्या समईमध्ये लावायचं. कारण देवस्य मुखो अग्निर्जायते, देवतांचं मुख हे अग्नीच्या माध्यमातूनच प्राशन करतं अशी वेदांची ऋचा आहे. तसे हे वेगवेगळे आहेत आणि पक्षी असे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला आपण ऋषी यज्ञ सांगितलेला आहे तो तुमच्या 40 गावामध्ये शक्य आहे. गायी सापडतात. आमच्या मुंबईमध्ये गायी
पडसागड होईपर्यंत तिला खाऊ घालतात. हे खा 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 खा. एक लाडू कोंबला की दुसरा कोंबता, दुसरा कोंबला तिसरा कोंबता, ती पण अशी मान हलवते. कशी खाणार? मंदिराच्या बाहेर बांधलेली गाय. आता ती गवत घेऊन बसलेली असते, त्या बाईला पैसे मिळतात. आणि जो चारणारा असतो त्याला सांगितलेलं असतं, गाय को खिलाने का तो कर्जा मिटेंगा. मग इकडून खाते तिकडून ती शेणाच्या रूपाने पडसागड करत असते. पडसागड हा मराठवाड्यातला शब्द आहे. चाळीसगावचा हगवण. ऐरणीत काय बोलतात पाटील साहेब? चांगलं आहे. बायको विचारेल काय शिकवलं 40 गाववाल्यांनी. काय नाही ग, ते हगवंत शिकवत होते, बाकी काय. गाईला आपण देवता मानलं, ह्या 5 गोष्टी केल्या तर आपोआप आपल्या पुण्यामध्ये वाढ होत असते. आज जिजाऊंचा जन्मदिवस आहे. जिजाऊंसारखी आई या महाराष्ट्राला लाभली, या देशाला लाभली, या विश्वाला लाभली. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं भाग्य आहे. तुमची आमची आई सगळ्यांची आई सारखी असते. आई काय असते? खरंच सांगा, आई काय असते? आई एक नाव असतं. आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही. आता निघून जाते तेव्हा नाही म्हणवत नाही. खरंच सांगा, आई काय असते? आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. जत्रा उठते, पानं उडतात, पोरक्या जमिनीमध्ये उमाळे दाटतात. आई मनातल्या मनात असंच काहीतरी ठेवून जाते. आई मनातल्या मनात असंच काहीतरी ठेवून जाते. जीवाचं जीवालाच कळत नाही असं आपल्याला देऊन जाते. तिला आई म्हणतात. आई काय असते? आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असतो एक धागा. आई असतो एक धागा. समईतल्या वातीला उजेड दाखवणारी जागा. आई असतो धागा. समईतल्या वातीला उजेड दाखवणारी जागा. जेव्हा घर उजळत तेव्हा तिच्या आनंदाला नसतो पारावार. आणि अंधारात जेव्हा ती निघून जाते तेव्हा धावायलाही, सैरावैरा धावायलाही अपुरं पडतं रान. आई काय असते? आई घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. ही आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आणि हीच आई लेकरू लंगड असेल तर त्या लंगडाचा पाय सुद्धा हीच आई असते. आई काय असते? आई असते जन्माची शिदोरी, जी कधीच सरत नाही आणि जी कधीच संपत नाही. प्रत्येकानं स्वतःच्या मनाला विचारून बघा. जेव्हा आपण घरी जातो तेव्हा ती माय माऊली म्हातारी जरी असेल तरी विचारते, बेटा तू जेवलास का? आपण मोठे झालेलो असतो, आपल्याला असं वाटतं आई म्हातारी झाले. त्या आईला आपण म्हणतो, गा तुला काय कळतंय? बाप म्हातारा असतो. तरुण असताना त्याच बापानं फाटकी बनियान घातलेली असते. आपल्याला नवीन टी शर्ट आणून दिलेलं असतं. आपण त्या बापाला विसरतो. त्या बापाला आपण म्हणतो, तुम्हाला काय कळतंय? गप्प बसा. ज्या माणसानं आपल्या आईला दुखावलाय, ज्या माणसानं आपल्या वडिलांना दुखावलाय, त्या माणसाला मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार नाही. दगडांच्या मंदिरामध्ये देव कधीच नसतो. त्या दगडाला देवत्व जे प्राप्त होतं ते तुमच्या आमच्या श्रद्धेमुळे त्या दगडाला देवत्व प्राप्त होतं. खरा देव जर या ब्रह्मांडात कुठे असेल तर तुमच्या आमच्या घरात आपल्या आई वडिलांच्या रूपात आहे.
या जगण्याची शोकांतिका जर काही असेल तर सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर रांगाच रांगा, 4-4 तासाची रांग. लालबागचा राजा 48 तासाची रांग. देवाला जरूर जावं, शिर्डीला चालत जरूर जावं, साईबाबाचं दर्शन जरूर घ्यावं, कुणी रोखलं नाही. पण गणपतीचं दर्शन घेण्यापूर्वी गणपतीची कथा तर आपल्याला माहित असली पाहिजे. अरे गणपतीचं दर्शन घेण्यापूर्वी, कोणत्याही देवतेची पूजा होण्यापूर्वी पहिल्यांदा गणपतीची पूजा करावी लागते. गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणत्याही देवतेची पूजा पूर्ण होत नाही. रुद्राची पूजा असेल म्हणजे गणपतीच्या पित्याची पूजा असेल, पार्वतीची पूजा असेल म्हणजे गणपतीच्या आईची पूजा असेल, तरी सुद्धा गणपतीचं नाव घ्यावं लागतं. का? अगदी काळजाला भिडेल अशा पद्धतीने ही कथा हृदयामध्ये साठवून ठेवा, कारण याच कथेच्या मुळाशी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रगतीचं मूळ आहे. भगवान गणेशाला जेव्हा सांगितलं की पूर्ण या ब्रह्मांडाला प्रदक्षिणा करून ये, कार्तिक स्वामी आणि भगवान गणेश दोघे जण होते, दोघेही सख्खे भाऊ. कार्तिक स्वामींचं वाहन मोर होतं आणि भगवान गणेशाचं वाहन उंदीर होत. भगवान गणेश हल्ले नाहीत. कार्तिक स्वामींनी प्रदक्षिणा सुरू केली, प्रदक्षिणा सुरू करून पूर्ण केली. आणि ज्या क्षणी भगवान गणेशानं पाहिलं की आपले बंधू कार्तिक स्वामींची प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे, समोरून येत असताना गणपतीनं टुनकन उडी मारली आणि ज्या आईने जन्म दिला, ज्या वडिलांनी जन्म दिला, त्या दोघांना उभं केलं आणि उभं करून दोघांच्या भोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि सांगितलं, मला ब्रह्मांडाची किंवा पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याची गरज नाही, माझ्यासाठी माझे आई वडीलच ब्रह्मांड आहे. चुकत असेल तर माझा कान पकडा, चुकत असेल तर मला विचारा, सांगा. अरे जर गणपतीचं महत्व, त्यांनी त्याच्या आई वडिलांची पूजा केली असं जर असेल, त्या गणपतीच्या दारामध्ये कितीही दुर्वा घेतल्या, कितीही मोदक घेतले, गणपतीच्या 10 दिवसामध्ये किती घसा पाडून आरती केली, आणि आपण आपल्या घरात आई वडिलांना दुःखी ठेवलं, मनापासून उत्तर द्यायचं, तो गणपती पावेल का? मनापासून उत्तर द्या, तो गणपती पावेल का? नाही पावणार. कारण त्या गणपतीमध्ये जो जीव आहे तो तुमच्या आमच्या श्रद्धेतला जीव आहे, जो साक्षात जिवंत जी देवी आहे, जी आईच्या रूपात आपल्या घरात आहे. जोपर्यंत तिचा मान सन्मान होत नाही, आपली प्रगती होऊच शकत नाही. हे आपल्या मनाशी आपण ठेवलं पाहिजे. मी मुंबईहून येत असताना अनेक मुलं पाहतो, पायी चालत चालत 7 दिवस 8 दिवस शिर्डीला येतात. यावं त्यांनी, जरूर यावं, पण त्या बापाला विसरू नये हो, जो बाप एसटीच्या रांगेत उभा आहे. पण पोरीचं लग्न करत असताना, लग्न लावत असताना अनेक जिने त्यांनी झिजवलेत, पायाच्या ज्या चप्पला आहेत अनेकदा बदलल्यात, मारवाड्याकडून, गुजराताकडून, एखाद्या सावकाराकडून कर्ज घेऊन लेकीचं लग्न रावलंय. त्या बापाला विसरून कसं चालेल? ज्या बापानं छोटे मोठे कुठून तरी कर्ज काढून पैसे घेतले, पण पोरगं मोटरसायकलवर फिरलं पाहिजे का? तो मुलगा म्हणतो, पप्पा मला मोटरसायकल द्या, म्हणून बाप मात्र एसटीतून फिरतोय, पोरगा मात्र मोटरसायकलवर फिरतोय, कारण बापाचं स्वप्न आहे. त्या बापाला जर आपण उलटा जर प्रश्न विचारला, तुम्हाला काय कळतंय, गप बसा, तर ब्रह्मांडातला देव आपल्याला पावेल का? पावेल का? कधीच पाहू शकत नाही. मला अनेक माझ्या बहिणी सांगतात, साहेब काय करायचं, आमच्या आई वडील आमच्या गावी आहे. ज्याचं लग्न झालंय त्यानं कधीच असा विचार करायचा नाही की मला एक आई आणि एक वडील आहे. जर तुम्हाला सगळ्यांना या राम कदमला काही द्यायची इच्छा असेल तर एकच वचन द्या, ज्याचं लग्न झालंय तो नशीबवान आहे, त्याला 2 आई आणि 2 वडील आहे. कोणीतरी विचारलं, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? एका मुलानं उत्तर दिलं, साहेब जगातला सगळ्यात माणूस बिल गेट आहे.
दुसरा म्हटला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मार्क झुकरबर्ग आहे. तिसरा उठला तो म्हणाला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस अजीम प्रेमजी आहे. पण एक लहान गरीब घरातलं झोपडपट्टीतलं पोरग उभं राहिलं आणि ते पोरग म्हणालं जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहे त्याची आई जिवंत आहे, त्याचे वडील जिवंत आहे. आज किती श्रीमंत माणूस असेल आणि त्याची आई नसेल तर त्याला तुम्ही छाती ठोकून सांगा अरे तुझ्याकडे धन दौलत आहे पण तू भिकारी आहेस. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन